एका डोळस मित्राकडे एक आंधळा मित्र गप्पा मारायला गेलेला. रात्र झाली, गप्पा मारता मारता यांच्या काही गप्पा संपेनात. त्याच्यानंतर आंधळा मित्र म्हणाला की मी निघतो घरी म्हणून जायला. आता डोळस मित्र म्हणाला, अरे जाताना तो कंदील घेऊन जा. तर हा थोडासा हसला, म्हणाला ते कंदिलाचं मी करू काय, मला आंधळ्याला तो काय कंदील कामारचा. तर डोळस मित्र म्हणाला की अरे तसं नाही, तो कंदील तुझ्या नाही कामाचा, पण तो कोणीतरी तुला अंधारात धडकू नये म्हणून तो त्यांना दिसण्यासाठी तो कामाचा तुझ्या कंदील. तो म्हणाला ठीक आहे. हा काही फलांगभर अंतरावरती आंधळा व्यक्ती गेल्यानंतर एक अचानक माणूस त्याला धडकला. आंधळा व्यक्ती किंचाळला, म्हणाला अरे तुला मी दिसत नाही आहे का की मी इथून चालत येतोय. समोरचा डोळस व्यक्ती म्हणाला की अरे तू मला दिसणार कसा. तो म्हणाला माझ्या हातात कंदील आहे, तो दिसत नाही का तुला. तर हा म्हणाला की अरे कंदील दिसायला तो कंदील कधीच विझून गेलेला आहे, तू मोकळा कंदील घेऊन चाललायस. त्याच्यावरती तो अंध व्यक्ती जोरात हसला. तर त्या समोरच्या डोळस व्यक्तीने त्याला विचारलं वाटसरूने की अरे का रे हसलास. त्याच्यावरती तो अंध म्हणाला की मला आयुष्याचा एक खूप मोठा सार आज तुझ्या वाक्यातून कळला, या प्रसंगातून, की उसना घेतलेला उजेड हा कधीही टिकत नसतो आणि उसना उजेड आज ना उद्या निघून जातो. म्हणून तथागत गौतम बुद्धाने देखील सांगितलेलं आहे की अतत दीपो भव, स्वयंप्रकाशित व्हा. बस तुर्तस एवढंच. नमस्कार.